न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघर नाशिक 160 हे रस्ता व उच्चदाब वाहिन्या मोबदल्यासाठी भूमिपुत्र एकजूट। ओंदे येथे बाधितांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। पालघर मनोर विक्रमगड जव्हार त्र्यंबकेश्वर नाशिक या 160 हे राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी व उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांमुळे बाधित होणाऱ्या शेतकरी दुकानदार व नागरिकांच्या मोबदल्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। हा संपूर्ण रस्ता आदिवासी व दुर्गम क्षेत्रातून जात असल्याने जमिनीचे बाजार मूल्य अत्यंत कमी आहे। सार्वजनिक हितासाठी रस्ता होत असला तरी बाधित होणारी जमीन व बाजारपेठा हीच अनेकांची उपजीविकेचे एकमेव साधन आहे। त्यामुळे अल्पदराने मिळकत जाणे कोणालाही मान्य होणार नाही, अशी भूमिका बाधितांनी घेतली आहे। भूमिपुत्र एकजूट संघर्ष समिती व रुक्मिणीबाई प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने बैठकीला मार्गदर्शक म्हणून माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील व समितीचे अध्यक्ष शेतकरी नेते विश्वनाथ रामचंद्र पाटील उपस्थित होते। बैठकीतील प्रमुख मुद्दे 160 हे रस्ता व उच्चदाब वाहिन्यांमुळे होणाऱ्या नुकसानीच्या मोबदल्याबाबत चर्चा। 2 आदिवासी क्षेत्रातील जमिनीच्या कमी बाजारमूल्यामुळे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना। 3 शेतकरी व प्रशासन यांच्यात सुसंवाद घडवून आणणे। 4 सुसंवादातून मार्ग न निघाल्यास भूसंपादन कायद्यानुसार हरकती नोंदवण्याबाबत मार्गदर्शन। शासनाची भूसंपादन प्रक्रिया पुढे जाण्याआधी बाधित शेतकरी व्यापारी व नागरिकांनी एकजूट होणे गरजेचे आहे असे नमूद करण्यात आले। तरी आपल्या हक्काच्या मोबदल्यासाठी उपजीविकेच्या रक्षणासाठी आजच्या बैठकीस सर्व बाधित उपस्थित होते। वार्ताहर आई न्यूज 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर। महाराष्ट्र शासनाने सर्वदूर औद्योगिक क्रांती घडवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। त्याच्यासाठी रस्ते लागणार आहेत, रेल्वे लाईन लागणार आहेत आणि विशेष करून वाढवण ते जवाहरलाल नेहरू पोर्ट या परिसरामध्ये भरपूर डेव्हलपमेंट होणार आहे। अशा स्थितीमध्ये काही रस्त्यांचा जो विकास आहे तो आदिवासी भागातून जाणाऱ्या रस्त्यांचा आहे आणि त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी जे मोबदले दिले गेले नाहीत, आदिवासींच्या समाजामध्ये शिक्षण अलीकडे सुरू झालेलं आहे, फार उशिरा सुरू झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काही मोबदला दिला गेला नसेल तर मोबदला दिला गेला पाहिजे, ही एक गोष्ट आहे। दुसरं, आदिवासींच्या जमिनी या कमी किमतीत विकल्या जातात म्हणून मूल्यांकनावर आधारित न राहता त्या ग्रामपंचायतीचे 2-2 सदस्य घेऊन शासकीय इंजिनियर्स, तज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधी यांची समिती नेमून त्या पट्ट्यातले भाव ठरवले गेले पाहिजे, योग्य मोबदला त्यांना मिळाला पाहिजे, याच्यासाठी एक चळवळ सुरू झालेली आहे। मागील काही काळापासून विश्वनाथ पाटील यांनी सुद्धा त्याच्यात संघर्ष केला समृद्धीच्या संदर्भामध्ये, ते आमच्या कानावर आलं। आम्ही या परिसरामध्ये सामाजिक काम करतोय। छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीच्या माध्यमातून पर्यावरण असेल, शिलाई प्रशिक्षण असेल, वाचनालय असेल किंवा आदिवासींना सागाच्या पालाचा मोबदला द्यायचा असेल, कोरड्या पालाचा, अशा अनेक गोष्टी आम्ही करतो। या जेव्हा समस्या कानावर आल्या त्यावेळेला एक बैठक घ्यायची ठरवली। आज ही बैठक संपन्न झालेली आहे। आमच्या बाधित शेतकरी मित्रांच्या काही शंका होत्या, त्या शंका निरसन करायचं आम्ही काम केलेलं आहे। पण माझी शासनाला तुमच्या मीडियाद्वारे एवढीच विनंती आहे की हा जो रस्ता आहे वाढवण पालघर आणि इगतपुरीपर्यंत जाणारा, हा संपूर्ण आदिवासी भागातून जातो। तर याच्यासाठी ज्या काही शासनाचे रेग्युलर नॉर्म्स आहेत किंवा अटी शर्ती आहेत त्या न लावता जेवढं काही जास्तीत जास्त मोबदला त्यांच्या पदरात देता येईल तेवढ्या शासनाने सुद्धा निकष दिले केले पाहिजेत, सहकार्याची भावना ठेवली पाहिजेत, या दृष्टीने प्रयत्न व्हावा। लोकप्रतिनिधीसुद्धा आम्ही बोलू आणि मला आज आनंद आहे की काही मंडळी जमली, त्यांनी त्यांचे पूर्वीचे अनुभव सांगितले, पुढच्या काळामध्ये येणाऱ्या अडचणीच्या बाबतीत शंका विचारल्या आणि खेळीमेळी या ठिकाणी ही चर्चा झाली। त्याच्यातून नक्की या परिसरातल्या शेतकऱ्यांचं ज्ञानामध्ये भर पडेल आणि त्यांची
वाटाघाटी करताना त्यांची स्वतःची शेती सरकारला देताना वाटाघाटी करताना त्यांची क्षमता वाढेल.